मध्ये गाव विकणे आहे नावाचे फलक लावले होते, त्याची दखल मध्ये गाव विकणे आहे नावाचे फलक लावले होते, त्याची दखल समितीच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगितलंय 25-25, 30-30 वर्ष काम केल्यानंतर अपेक्षा राहणं साहजिकच आहे. मी सरपंच होतो, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन आहे, सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. मला वाटतंय महायुतीच्या माध्यमातून मी विधानसभा सुद्धा जिंकू शकेल. महायुतीमध्ये भाजप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, अगदी खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलेलं आहे. आणि मग तीच अपेक्षा आहे लोकांची. आदेश आला, लढायचंय. जनतेचा बी आदेश आहे, लढा. तुम्हाला पण माणूस पाहिजे ना एखादा लढणारा. त्या ताकदीची तयारी नक्की केलेली आहे. तुम्ही सावध राहा. मी लढतोय. तलवार मॅन झाली की काय? अजिबात नाही. तलवार बघा, युद्धात सुद्धा 15 मिनिटं गोड्यावरून उतरून घासावी लागते. तर तुम्ही समजायचं नाही ना घासतोय. हा, काल पंकजाताईंनी सांगितली कोयते घासून ठेवा, जरांगे पाटलांनी सांगितले तलवारी घासून ठेवा. आम्हालाही तेच आदेश आहेत. युद्ध चालू होणारे तलवारी आमच्या घासलेल्या आहेत, मॅन नाही. महायुती भाजपला जागा सुटली तर मग काय? अजून वेळ आहे त्या सगळ्या वाटपाला. 100% आम्हालाही वाटतं. अण्णांना जसं वाटतं देवेंद्रजी त्यांच्याकडे जागा घेतील, मला वाटतं एकनाथ भाई आमच्याकडे जागा घेतील आणि मला लढायला सांगतील. आपण अपेक्षा म्हणजे तयारीत असावं आणि माझी तशी तयारी आहे. काही दिवसांपासून ज्या पद्धतीने पक्षांतर्गत चर्चा कशावर चालू आहे आता झाली. मला वाटतं जी आपली जी चर्चा होती ती 32 गावामध्ये टॅक्स कमी झाला ती होती. आता सविस्तर बोलल्यामुळं पुढे काय बोलायचं नाही, परंतु माझं असं मत आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. म्हणजे तो कोणताही पक्ष असो, त्या पक्षाकडे तो उमेदवारी मागत असतो. तसं भारतीय जनता पार्टीने कोणी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली असेल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जो आमच्या कोर कमिटीला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये जो निर्णय होईल तो मला मान्य असेल. पक्षांतर्गतच नगरसेवकांचा विरोध का होतो? काय नेमकं याच्या मागचं? असं नाही ना, विरोध नाही. विरोध मला हा विरोधच नाही कुणाचा. म्हणजे पक्षाचा बिलकुल मला विरोध नाही किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या नगरसेवकाचा विरोध नाही. त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्हाला या ठिकाणी आमदारकीला संधी मिळावी ही त्यांची अपेक्षा आहे. बाकी काय विरोध त्यांचा मला मुळीच नाही. त्यांच्या बाईट मध्ये जर पाहिलं तर ते बोलतातच. एकदा का तिकीट एकदा फायनल झालं त्यांचं काम ते करणारच आहे. दावा तुमचा कायम राहणार आहे? दावा 100% कायम आहे. त्याबद्दल माझ्या मनामध्ये फिक्स उमेदवार तर आहे, परंतु ज्यावेळेस उमेदवारी देईल त्यावेळेस डबल फिक्स होऊन जाणार आहे अशी परिस्थिती. पक्षांनी दावे सगळ्याच मतदारसंघात सर्व पक्षांनी केलेले आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. ज्याच्या हातात आमचे सिटिंग आमदार भाजपचे अण्णा आहेत, आमचे बापू बोलतायत मी आम्हाला सुद्धा लढत नाही. अरे 40 वर्ष 30 वर्ष जो माणूस काम करतो त्याला मागायला अधिकार आहे ना. तर मागितलं तर मग नाही दिलं बाबा तर पुढच्या वेळेस काहीतरी मिळेल. MLC जागा ठेवली ना माझी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात राजकारणात. शेवटी महायुतीचा निर्णय, तिन्ही नेत्यांनी घेतलेला निर्णय हा शिरसामान्य असेल सगळ्यांसाठी, माझ्या सकट सगळ्यांसाठी. आणि निश्चितपणे महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहोत. दिवस रात्र काम करतायत. लाडकी बहीण योजना, कोणीही कधी विचार केला नव्हता की ग्रामीण भागातील एखाद्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेतलेल्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये करणार नाहीत. पण माझ्या काळदरी गावात एखाद्या रिमोट विलेज मध्ये एखाद्या महिलेला इंजेक्शन घ्यायला सासवडला जायचं असेल, सरकारी दवाखान्यात फ्री, पण 25 रुपये हाशिलाला नाही टेस्टीला. ही अवस्था आजही बऱ्याच ठिकाणी शेतकरी वर्गामध्ये, शेतमजुरामध्ये आहे. आणि म्हणून त्यांचा मान सन्मान राखण्यासाठी आता मी बऱ्याच ठिकाणी म्हटलं की देवदर्शन फिवदर्शन चालू होतं. ते काय होतं, निवडणुका आल्या
की मतांचा जोगा मारणारे, चला बाळू मामाला, चला कोल्हापूरला, चला आणखी कुठे. आता त्या माझ्या भगिनीला, तिला कोणाच्या हे करा 1500 रुपये आहेत, ती स्वतः दर महिन्याला कुठेही जाऊ शकते. देवदर्शन योजना सरकारने केली आहे, वयोश्री योजना सरकारने केली आहे, स्टायपेंडची योजना सरकारने केली आहे, एसटी महिलांसाठी आधी केलेली आहे. हा, अशा अनेक योजना. लोक प्रत्येक घरात कुठच्या ना कुठच्या मार्गाने इन्कम व्हावा. तरुण लाडका भाऊ म्हणजे स्टायपेंड वाला आहे. जर तो ग्रॅज्युएट असेल तर त्याला 10,000 मिळतील, तो डिप्लोमावर असेल 8,000 मिळतील, तो 12वी असेल 6,000 मिळेल. लाडक्या बहिणीचे पैसे घरात वयस्कर माणूस आहे त्याला वयश्री योजनेअंतर्गत 3,000 रुपये वर्षाला मिळतील. 6,000 रुपये शेतकऱ्यांना स्टेट गव्हर्नमेंटचे, 6,000 रुपये केंद्र सरकारचे, 12,000 त्यांना मिळत आहेत. एक लक्षात घ्या, बारकाईने सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आदरणीय मोदी साहेबांनी ज्या ज्या योजना आखल्या त्याचे पर्क्युलेशन पुढे राज्यामध्ये महायुती सरकारने केलंय. आणि म्हणून लोकाभिमुख असे निर्णय आहेत, लोकच निर्णय घेतील. मला एक प्रश्न तोच राहिला की पुरंदर मधून तुम्ही एकूण शिंदे गटाचा दावा, शिवसेनेचा दावा, आता तुम्हीच उमेदवार असणार आपल्या. आता काही लोकांनी असा अपप्रचार केलाय, माझी मुलगी उभी राहील, माझा आणखी कोण, माझा जावई उभा राहील. पुरंदर मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महायुतीने संधी दिली त्यांनी, तर मी असं नाही बोलणार, त्यांनी संधी दिली विचार करून, तर उमेदवार फक्त आणि फक्त विजय शिवतारेच असणार. तुमची तशी तयारी असं नाही, 3 महिन्यापासून आहे. माहितीचं काय जागा वाटपाचं कधीपर्यंत करा तुम्ही? नाही, आता जवळ आला तर काय, आता फॉर्म भरायचा वेळ आला 22-24 तारीख. तरी अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल, सगळं झालेलं आहे. काय 5-10% ठिकाणी हे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे आहोत. निश्चितपणे खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठच्या सीटला कोण जिंकू शकतो, सरकार आलं पाहिजे हे मेरिट लावून निश्चितपणे तिन्ही नेत्यांनी हेच मेरिट लावलेलं आहे की तिथे कोणाची सीट आहे, कोण त्याच्यापेक्षा कोण जिंकू शकतो. आणि त्या हिशोबाने सगळे सरकार आलं पाहिजे. निश्चितपणे सरकार येईल. महायुतीच्या माध्यमातून जो लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणी चमत्कार करणार. बंडखोरीचा त्रास होईल असं वाटत नाही. अजिबात बंडखोरी होणार नाही. सगळे नेते स्ट्रॉंग आहेत. तिन्ही नेते किती स्ट्रॉंग आहेत. देवेंद्र फडणवीस 105 आमदार आहेत. कधी कोणी हो की चूक केले का? हो की चूक 5 वर्षात केली. अनेक प्रसंग आले, दादा आले, मंत्री वेगळे झाले, अनेक प्रसंग आले, पण हो की चूक त्याला नेतृत्व म्हणतात. आणि नेतृत्व आणि पक्षाच्या प्रती असणारी निष्ठा म्हणतात. त्यामुळे तसे ते आमच्याकडे एकनाथ शिंदे काय जे ते सांगतील ती अल्टिमेट. जसं बाळासाहेबांचे शब्द अल्टिमेट होते ना, त्याच्यानंतर शिंदे साहेबांचे शब्द. मी नेहमी बोलतो की या पक्षामध्ये पक्ष नेतृत्वात बदल झालाय. शिवसेना तीच आहे, धनुष्यबाण तेच आहे. नेतृत्व बदलू शकतो ना. 1982 साली काँग्रेस पक्ष स्थापन झाला होता. त्यावेळेस एक ब्रिटिश माणूस त्यांनी स्थापन केलं होतं. नंतर बदलत गेलं. कांशीरामांनी स्थापन केलेलं बीएसपी. नंतर पुढे मायावती आल्या. मायावती नंतर आणखी कोणी. ही प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून पक्ष नेतृत्वात बदल झालेला आहे असं माझं मत आहे. त्यामुळे बाळासाहेबांनंतर जी निष्ठा, ज्या प्रकारे शब्दाला जे बोलेल मुख्य नेते एकनाथराव शिंदे जे बोलतील, एक बरं सुद्धा कुठचा कार्यकर्ता काढणार नाही, आमदार काढणार नाही, एवढे आम्हाला. तसंच अजितदादांचं तसंच आहे. लोकसभा निवडणुकीत तुम्ही ज्या पद्धतीने लोक किती हैराण होते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. अमित हरपळे त्याला इलेक्शन लढायची होती त्या काळामध्ये 1.5-2 वर्षापूर्वी कॉर्पोरेशनची. 3 लाख जो त्याचा टॅक्स होता त्याच्या एका मिळकतीला, त्याला टॅक्स आला 39 लाख रुपये. आणि इलेक्शन लढताना टॅक्स बाकी असेल तर डिफॉल्ट होईल. भरला त्याने 39 लाख रुपये. 15 लाख रुपये ज्या दुकानाचं भाडं आहे वर्षाचं, त्याला टॅक्स आलाय 28 लाख रुपये. त्यामुळे त्याची जी आकडेवारी जी होती ती इतकी भयानक होती. रेसिडेन्सला 2 रुपये 60 पैसे होता, तो यांनी 16 रुपये केला होता. त्यामुळे 8-10 पट 12-12 पट टॅक्स केला होता. लोक हैराण होते. आणि म्हणून त्याच्यातून कायदेशीर मार्ग काढून प्रपोजल करून नगरविकास मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून ज्या काय इन्स्ट्रक्शन्स संबंधित अधिकाऱ्यांना देऊन त्या प्रोसेस करून त्याची प्रोसेस फाईल पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्या निर्णयावर त्यांची सही होऊन मग हे
जसा जी आर निघतो एखादा निर्णय हा नोटिफिकेशन, त्यामुळे तसंच प्रकारे हे केलेलं आहे. कोणीही गैरसमज करण्याचं कारण नाही. जोपर्यंत पूर्ण सोयी सुविधा होणार नाही तोपर्यंत, आणि मग ते निर्णय होत जातील पुनर्विलोकन करत. लोकांना शाश्वती देतो. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय प्रचंड संवेदनशील पद्धतीने घेतला. त्यांनी ते बोर्ड वाचले होते, गावं विकण्यात वगैरे म्हणे मी गावं विकू देणार नाही, मी टॅक्स कमी करेन, मी मार्ग काढेल त्याच्यामध्ये. आणि त्यांनी शब्द पाळला. मी कोण शब्द पाळणार? शब्द पाळणारे मुख्यमंत्री. तिकडे माझ्याकडे सुद्धा देवाची फुरसुंगीच्या नगरपालिकेच्या संदर्भात, टॅक्सच्या संदर्भात ते जे निर्णय घेतले तेच आता सर्व ठिकाणी लागू झाले. पण त्यावेळेस थोडस घाईमध्ये झालं होतं. 450 सेक्शन आलं नव्हतं. ते आता या 450 सेक्शन अंतर्गत, म्हणजे माझ्याकडे सुद्धा आता जी चालू असलेली कामं आहेत ती करावीच लागणार. ज्या सोयी सुविधा जोपर्यंत हस्तांतरण होत नाही तोपर्यंत द्याव्याच लागणार. पाणी पुरवठा असेल, मलनिस्सारण असेल, या सगळ्या गोष्टी द्याव्या लागणार. जे प्रकल्प पास झालेले आहेत ते करावे लागतील. त्याच्यासाठी निधीचा जो भाग आहे तो पुढे शासन आणि पुणे महानगरपालिका बघून घेईल. पण अंडर 460 450A 2 एंटिटी वेगळ्या झाल्या. देवाची फुरसुंगी ही वेगळी नगरपालिका झाली. पुणे महानगरपालिकेत तिथे पैसे टाकू शकत नव्हती, ही वेगळी एंटिटी होती. आणि म्हणून या सेक्शनच्या खाली राज्य सरकारला आयुक्तांना डायरेक्शन देण्याचे अधिकार आहेत. त्या अधिकारानुसार हे दिलेलं आहे. त्यामुळे अगदी सगळ्या ठिकाणी प्रॉपर सगळं काम झालेलं आहे. हा जुमला नाही, हे राजकारणासाठी नाही. बोलणाऱ्यांना म्हणाव, तुम्हाला जर काही वाटत असेल तर ते जरा टॅक्स भरा ना, तो 12 पट आलेला टॅक्स भरा ना तुम्ही. तुम्हाला जर काय अडचण वाटत असेल तर जा भरा लोकांचा टॅक्स तुम्ही. जे निव्वळ राजकारण म्हणून, मी जेव्हा नगरपालिका गेली त्यावेळेस सर्व पक्षीय लोक आले होते सोनाईला असतात, सगळ्यांची भाषणे. आणि नंतर राजकारणात भाव कुठेतरी शिवसेनेला महायुतीला फायदा होता असं चित्र दिसल्याबरोबर दुकानं लावली, हायकोर्टात गेले, चीफ जस्टिस कडे गेले. चीफ जस्टिसने फेटाळून लावल्या त्यांच्या याच्या. त्यामुळे शेवटी न्याय हा लोकांसाठी असतो, कायदा हा लोकांसाठी असतो. खूप चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सगळ्यांनी याच्यात साथ दिली. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी मीडिया झालो, अण्णा मीडिया झाले, रवीश बिकू, आम्ही यांचे रिप्रेझेंट करणारा वकील लोक आम्ही झालो. पण निर्णय घेणारे शेवटी ते होते. आणि म्हणून महायुती सरकारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी मनपूर्वक असं आभार मानतो, कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन. काल सभेत म्हटलं होतं की मी नव्हतो बोलतो, अजितदादांनी. आता आमची विधानसभेत ते दादा आहे ना, आता महायुतीच आहे, दादा प्रमुख नेते आहेत, काय अडचण येते? सगळ्यांना दादा मदत करतील, खडक बसल्याला मदत करतील, पुरंदरला मदत करतील, जिथे जिथे महायुतीच्या नेत्यांना एकमेकांची मदत होणार. एकनाथभाई शिंदे त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारात जातील, आमचे देवेंद्र भाऊ त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारात जातील, शिंदे आमच्या प्रचाराला येतील. त्यामुळे आम्हाला सरकार आणायचं आहे आणि लोकाभिमुख काम करायचं आहे. निव्वळ पतंग 2.5 वर्ष काय झालं होतं महाविकास आघाडीच्या काळात? काय झालं मला सांगा ना एखादा निर्णय. अरे तुम्ही मेट्रो पासून, इन्फ्रास्ट्रक्चर पासून घेतलेले निर्णय 2 वर्षात, मी म्हणतो 10 वर्षात निर्णय होते, एवढे निर्णय 2 वर्षात घेतले ते. आणि ते सगळे वस्तुस्थिती दर्शक आज दिसत आहे. समृद्धी मार्ग, तुमचा कोस्टल रोड, मिसिंग लिंक पुण्याची आज चालू होईल काही दिवसामध्ये, सगळे मेट्रोचे सगळे प्रकल्प आज निव्वळ प्लॅन करणे नाही तर प्लॅन करणे, एक्झिक्युशन करणे आणि लोकार्पण करणे इतक्यापर्यंत काम त्यांनी केले. आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांच्या पसंतीला महायुती सरकार ज्याचा पाठपुरावा तुम्ही सातत्याने करत होता, आज त्याचा जल्लोष आणि एकूण ज्या पद्धतीने काय नेमकं असं आहे की मी मगाशी सांगितलं की सुरुवातीची 11 गावं माझ्या मतदारसंघातली आणि नंतर आलेली 23 गावं ही जेव्हा महापालिकेत आली त्यावेळेस एका अपेक्षेने आली की महापालिकेत गेल्याबरोबर आपल्याला पाण्याच्या चांगल्या सुविधा मिळतील, आपल्याला गटर मीटर सगळं काहीतरी चांगलं होईल, अशा अपेक्षा ठेवून सर्व गावकरी ग्रामस्थ इथे आले होते. त्यांचा भ्रमविवाह झाला. 2017ला घेतलेल्या ग्रामपंचायती आज 2024 संपत आलं तरी अजून ड्राफ्ट डीपी प्लॅन सुद्धा नाही. त्याच्या पुढचं मी सांगतो की 1997 साली ज्या जागा घेतल्या होत्या गावं, त्या गावातलं आंबेगाव बुद्रुक वगैरे यातल्या सर्वे नंबर 39 आजही तो डीपी रोड आज सुद्धा झालेला नाही. त्यामुळे ज्या अपेक्षा होत्या त्या फोल ठरल्या आणि त्याच्याबरोबर तरी गप्प बसले असते लोक. पण मोगलांच्या काळामध्ये एक जिझिया कर होता, त्याचं आधुनिक व्हर्जन हा पुणे महानगरपालिकेचा टॅक्स होता, हेवी टॅक्स होता.
₹5 स्क्वेअर फीटचा टॅक्स ₹60 12 पट. त्यामुळे लोक हैराण होते आणि म्हणून हा टॅक्स आम्हाला पुणे शहरात नको वाटल्यास परत आमच्या ग्रामपंचायती करा. आणि आपण पाहिलं असेल आंदोलनं केली 32 गावातल्या लोकांनी संपूर्ण, की गाव विकणे आहे. पुणे महानगरपालिकेचा टॅक्स आम्ही भरू शकत नाही म्हणून गावच विकतो आता. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा झाली होती. आणि म्हणून सर्व लोक आल्यानंतर अण्णा, मी, आमचे रमेश बाप्पू असेल, आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, पत्र दिली लेखी. आणि पूर्ण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कोणीतरी असा गैरसमज करते आहे की जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान स्थगिती दिली होती, ती वैयक्तिक स्थगिती पालकमंत्री म्हणून देता येते तेवढ्या याच्यामध्ये काही कारण असतील, पण ही स्थगिती नाही आहे. ही ड्यू प्रोसेस ऑफ लॉ पूर्ण करून आमची सगळी पत्र, त्या पत्रावरच्या ऍक्शन, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बैठका, त्या बैठकीत दिलेले सेक्रेटरी म्हणजे सगळे सचिव, उपसचिव, प्रमुख सचिव, या प्रधान, या सगळ्यांना दिलेले आदेश, त्या आदेशान्वये पुन्हा प्रस्ताव तयार झाला. आणि तो परवा रात्री 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः घेऊन गेलो होतो. तिथे त्यांची सही झाली आणि ती सही झाल्यानंतर मग हे नोटिफिकेशन निघालं. आता याच्यामध्ये क्लिअर कट असेल, काही लोकांनी अपप्रचार केला की हे गाजर आहे किंवा हे जसं लोकसभेला केलं तसं नाही आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेले की ग्रामपंचायती ज्या आलेल्या आहेत त्यांना जोपर्यंत आम्ही प्रॉपर सोयी सुविधा देत नाही तोपर्यंत ₹100 टॅक्स असेल तर ₹200, जेवढा ग्रामपंचायतचा टॅक्स होता त्याच्या डबल टॅक्स घ्यायचा. आणि ती पुनर्विलोकनाची प्रक्रिया ही पूर्ण कायद्यात कसं बसून करायचं, अंडर सेक्शन 450A, जे त्याला इम्पॉवर केलेलं आहे या सेक्शन खाली आयुक्तांना. आणि मग ते त्या डबल टॅक्स करून तशी बिलं ते देतील. तोपर्यंत जरी ते पुनर्विलोकन करायला जो काय वेळ लागेल त्या काळामध्ये ही जर बिलं स्टँडिंग असतील तर ती अटॅक होतील. आणि म्हणून त्या बिलांना स्थगिती तोपर्यंत, जोपर्यंत पुनर्विलोकन होऊन नवीन बिलं होत नाही तोपर्यंतची स्थगिती आहे. ही स्थगिती पुनर्विलोकन करून ₹100 ₹200, जेवढा ग्रामपंचायतचा डबल करा, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतची स्थगिती. आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेग्युलर बिलं तीच येईल. पण या सगळ्या निर्णयानंतर अशा पद्धतीने बोलत की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती 32 गावातल्या मतदानावर कुठेतरी